कोल्हापुर जिले के पुलाची शिरोली गांव में हुए टॉर्चर मामले में मुख्य आरोपी शाहिद सनाडे की मुश्किलें बढ़ने की आशंका है। साल 2022 में एक और महिला की शिकायत के मुताबिक उनके खिलाफ कोल्हापुर सिटी पुलिस स्टेशन में एक और मामला दर्ज होने की जानकारी है। इस बीच इस मामले में शाहिद के करीबी दोस्त शाहरुख देसाई को भी कोल्हापुर पुलिस ने कराड़ से हिरासत में लिया है। शाहरुख देसाई के खिलाफ 2 महिलाओं ने शिकायत दर्ज कराई है और पुलिस फिलहाल उन शिकायतों की जांच कर रही है। उम्मीद है कि जांच के बाद उनके खिलाफ मामला दर्ज किया जाएगा। जांच के दौरान चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि शाहिद सनाडे ने 2 से 3 अलग अलग जगहों पर पीड़ित युवतियों पर अत्याचार किया था। चूंकि शाहिद और शाहरुख करीबी दोस्त है, इसलिए मामला और भी पेचीदा है। इस बीच कोल्हापुर में हिंदुत्व कार्यकर्ताओं ने पुलिस अधीक्षक नीलोत्पल से मुलाकात की है और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। साथ ही इस मामले के दायरे को देखते हुए मांग की गई है कि एसआईटी का गठन किया जाए और गहन जांच कराई जाए। आज सकल हिंदू समाज व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली। जो प्रकार शिरोलीमध्ये शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता। त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे, आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे। आम्ही आज विश्वास ठेवते, मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही। अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्यात की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलींना कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये, आणि जर कोण अशा पद्धती लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे। जिल्हा पोलीस म्हणून आम्हाला आश्वासन दिले, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दुसऱ्या संशयिताला कोणी आश्रय नेमका दिला होता, काही त्याची माहिती नाही, अजून त्यांचा तपास सुरू आहे। आज त्याने असं सांगितलंय त्याच्यावर सुद्धा कदाचित आज 2 गुन्हे दाखल होतील। आज एक महिला आली होती, तिच्यावर सुद्धा अन्याय झाला, त्या महिलेने स्पष्ट तिथं मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्यावर सुद्धा अजून धमक्या येत आहेत। कोण देतंय? ही धर्मान लोक देत आहेत। कोण देतंय? लव जिहादवाली देत आहेत। मग कोण याला पाठिंबा देतंय? कुठे यांना शिकवण मिळते अशा पद्धतीची? ती शिकवण कुठेपर्यंत जाते याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो करणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले। किती महिलांच्यावर अत्याचार झाले आतापर्यंत आम्ही माहिती मिळाली, आम्हाला 10 ते 12 मुलींवर अत्याचार केलेले आहेत त्या माणसांनी, परंतु अत्याचार करताना त्यांनी सिस्टीम जी राबवलेली आहे, त्याला त्या सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीच्या मुली, वेगवेगळ्या भागातल्या मुली त्यांनी टार्गेट केलेल्या आहेत आणि सर्व हिंदू आहेत। आणि म्हणून मी आज हिंदू मुलींना, आपल्या हिंदू समाजा मुलींना विनंती करतोय की अशा लव जिहादपासून सावध राहा। तुम्हाला ते बरबाद करतायत, कुटुंबाला बरबाद करतायत आणि ते लाखो रुपये मिळवतायत। आणि जर अशा पद्धतीने तुम्हाला कोण त्रास देत असेल, तुमच्या अत्याचार करत असेल, भीती घालत असेल, तर आमच्याकडे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी आमच्याकडे आणि आपलं मन मोकळं करा। यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू, पोलीस खातं करेल, पण त्यांच्याकडे नाही झालं तर आम्ही 100% अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देव आणि देश आणि धर्म हे डोळ्यासमोर ठेवून अशांना कठोर शासन आम्ही करण्याची आता मानसिकता झालेली आहे।